संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान, महाराष्ट्राची शान, आपल्या सगळ्यांची अस्मिता, लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब. उपस्थित असलेले मान्यवर, महाराष्ट्रातून बरीच कार्यकर्ते मंडळी आलेली आहेत. सगळ्यांच्या नावामध्ये मी जात नाही आणि उपस्थित असलेली माझ्या सर्व बंधू आणि भगिनी, आजचा शांतता मार्च हा तुमचा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा आहे. तुम्हाला पाठीमागे काय माहिती नाही म्हणून कळत नाही. आले हे उत्स्फूर्त आले, हेही लक्षात ठेवा. दुसऱ्या तालुक्यातून आणावा लागले नाही. हे वातावरण जे आहे, आता तुम्ही जागे झाले असं मला वाटतंय. एक लक्षात घ्या, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. एक मोर्चा झाला, काहीतरी कारण, नंतर त्या कारणांचं काय झालं याचा पत्ता नाही. आता कोणतंही काही येत नाही आपल्या तुमच्या सोशल नेटवर्कवर. वाकडे तिकडे भाषणं एसटी स्टँड जवळ झाली. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला, मन प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला, मनामध्ये विष पेरण्याचा कार्यक्रम केला. आणि काय कारण असतील कारण मला माहित नाहीत, परंतु अजूनही मुंबईचे आमचे चांगले मित्र सर्वपक्षीय म्हणतात, दिल्लीचे सगळे म्हणतात की ईव्हीएमचा सुद्धा घोटाळा तुमच्याकरता होता. पण त्यानंतर काय चालू झालं या तालुक्यामध्ये याचा उद्घाटन सुद्धा मीच केले. आणि त्यांचा मोठेपणा असायचा की मला प्रथम खुर्चीवर बसवायचे, नव्या खुर्चीवर, आणि म्हणायचे फक्त तुम्ही बसा का आमचा धंदा चांगला चालतो. एक चांगलं वातावरण असावं याचा प्रयत्न मी केला. धार्मिक याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना जास्तच्या धर्माप्रमाणे राहिलं पाहिजे याच्यावरती शंका नाही. आपण पाहिलं असेल की इथले सगळे देवालय, तुम्ही आता खांडेश्वरला गेलं तर खांडेश्वर सुंदर दिसतं. आम्ही प्रयत्न केला, मी प्रयत्न केला, निधी आणला. रामेश्वर आता पहा बदलतंय, मी प्रयत्न केला, मी आणलाय. तुम्ही अकलापूरला जा, दत्त मंदिर आहे, आम्ही प्रयत्न केला तिथे 4 पैसे देण्याचा. बाळेश्वर दुरुस्त चांगलं करण्याकरता स्वतः भाऊसाहेब दादा तिथं स्लॅब टाकताना बसलेले होते. तुम्हाला सांगतोय, निजरनं चांगलं व्हावं याच्याकरता मी प्रयत्न करतोय. हरिनाम सप्ते, मला एक फोटो काल चौधरी मामांच्या नातवानं आणून दिला. त्याच्यात नारंगिरी महाराज आणि दादा म्हणजे भाऊसाहेब एकत्र स्टेजवर उभे आहे असा फोटो आहे. फार सुंदर फोटो आहे. 72 सालची गोष्ट आहे. 72 सालचा तो सप्ताह आहे, अधिक मासाचा सप्ताह आहे. पण तुम्हाला सांगतो तो सप्ताह मला याच्याकरता आठवतो की नुकतंच माझं हायस्कूल संपलं होतं, कॉलेजला गेलो होतो आणि त्या सप्त्यामध्ये वाढण्याचं काम, मालचे वाढण्याचं काम करणारा मी होतो याच्यामध्ये. त्यानंतर जे जे हरिनाम सप्ते झाले, दिग्रसला हरिनाम सप्ताह बोजी बाबा बसले असतील, विचारा त्यांना. दिग्रसचा हरिनाम सप्ताह विचारा, अंबराचा हरिनाम सप्ताह विचारा. जोरवेला 1978 साली सप्ताह झाला, भाऊसाहेबांनी स्वतः केला. मी त्याच्यामध्ये वाढण्याचं काम करीत होतो. त्याचा हरिनाम सप्ताह झाला तर खांडगावचा हरिनाम सप्ताह. तो हरिनाम सप्ताह असा गमतीदार होता की ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी नॉमिनेशन होतं माझं. महंत नारंगिरीजी महाराज उभे होते कीर्तनाला आणि त्यांना कोणीतरी म्हटलं का बाळासाहेब चाललेत नॉमिनेशनला. ते म्हटले त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ, आपला हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे, आपण आपल्या मार्गाने जायचं, त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं. अरे पहा काय संत असतात, म्हणजे ते असं म्हणू शकले असते, काही फरक नव्हता पडत. 1999ची गोष्ट आहे. परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही, कोणत्या एका जातीचं नाही, एका धर्माचं नाही. तिथं सर्व एकत्र बसतात. कोणत्या जाती धर्माचा असो एकत्र बसलं पाहिजे. कोणत्या अरे तुम्ही फुकटी खेळताना पाहिले ना, आम्ही विरोधक भांडणं चालू आणि नारंगिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये, रामगिरी महाराज सप्त्यात फुगडी खेळताना पाहिलं नाही का? मी खेळणार मला
हा धर्म वारकरी संप्रदायाचा आहे की इथं भेद नसतो. श्रीमंत असेल तर गरीब असेल, मालक असेल तर त्याचा ड्रायव्हर असेल, शेजारी शेजारी, मांडीला मांडी, हा वारकरी संप्रदाय सांगतो. मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय. धर्माचा भेद नाही, जातीचा भेद नाही, काही नाही, मानव धर्म सांगणार आहे. आणि मी सुद्धा हरिनाम सप्ताह इथे झालेत, अनेक गावचे लोक असतील त्यांनी सांगितलं असेल, मी सगळ्यांना म्हणतो हरिनाम सप्ताह असा करा की सगळे एकत्र या. 2 उमेदवार ग्रामपंचायतला लढले असतील तर त्यांना खोल धरायला लावा, याची महाप्रसादाची एकत्र त्यांना महाप्रसाद वाटू द्या. दुसऱ्या दिवशी पहा ते चहा पिताना दिसतात का नाही एकत्र. अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिलं रे. मी पाहिलं का हा तालुका शांततेनं बंधुभावना कसं चालेल हे पाहिलं मी, आणि हे सातत्यानं पाहिलं. जे तीर्थरूप दादांनी पाहिलं, भाऊसाहेबांनी पाहिलं, जे कॉम्रेड दत्ता देशमुखांनी पाहिलं, जे खताळ पाटलांनी पाहिलं, ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला, प्रामाणिक प्रयत्न केला. आणि ही थोर परंपरा आहे आपली. त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का? कोणच्या हातचे बाहुले बनले तुम्ही, कोणचं खेळणं बनलं तुम्ही, कोणाचं हत्यार बनले तुम्ही, आणि या तालुक्याचा शांतता मोडायला निघाले, इथला बंधुभाव मोडायला निघाले, इथला विकास मोडायला निघाले. ही जनता सहन करणार नाही, तुम्हाला या निमित्तानं सांगतोय. निवळ भगवी टोपी घातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही. अरे उमेदवार व्हायच्या अगोदर कधी घातली भगवी टोपी? कधी घातली होती? अरे असं हे नाटक कशा करता आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही वारकरी आहोत, हिंदू आहोत, पण आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही, लक्षात ठेवा. आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही. चुकला कोणी शिक्षा करा, मग तो कोणत्या जाती धर्माचा असो. गुन्हेगाराला कधीही जात पात धर्म काही नसतो असं आम्ही सांगतो. तुम्ही मात्र तुम्हाला सोपा उपाय सापडलाय. हे नुसतं एकच कुठं गेलं की तेवढंच बोलायचं, आणि आपल्याला कधी कधी बाया बापड्या याला वाटतं अरे काय पोरग वा, अरे याला मता करता हे घोटाळे चालू आहे, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे, कोणाच तरी खेळणं बदलय. इथलंच आपला सहकार मोडण्याकरता, इथला विकास मोडण्याकरता, इथली शांतता सुव्यवस्था मोडण्याकरता, कोणाला तरी तुमच्या संगमेर तालुक्यावर तुमच्यावर गाढवाचा नांगर फिरवायचा याच्याकरता चाललेलं हे काम आहे, लक्षात घ्या. हे सगळं गंभीरपणे तुम्ही लक्षात नाही घेतलं तर काय होईल? काय संगमेरचा यांच्या हनुमान जयंतीचं उदाहरण जयाताईनं दिलं. आज मला सांगा, राजापूरमध्ये खरं तपासा, मतभेद विसरून तपासा, काय त्या गरीब पोराला गायकरांच्या मारायचं कारण होतं? काय कारण होतं? प्रत्येक गावात असे पोर उठलेत, ते दहशत निर्माण करतायत, दिसत आहेत. पिंपळा कुंजेरामध्ये दिसते, काही धांतरफळ दिसते, कुणी इकडे दिसते, कुणी तिकडे दिसते. घुलेवाडीमध्ये तरी काय? घुलेवाडीमध्ये जे घडलं त्याचं सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे. घुलेवाडीमध्ये जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही. ते जेव्हा तुमचा यादी तयार झाली, आता एकत्र सप्ताह म्हणलं 4 जण त्यांचे, 4 जण यांचे, महाराज येतात, बिघडत नाही. परंतु त्याच्याकरता तुम्ही राजकारण करायला निघाले असेल तर की चुकीचं हे पहा. घुलेवाडीमध्ये जे घडलं त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होतं. काय काय आरोप केले तिथे तुम्ही? आरोप केले गेले की महाराजांना लोटालोटी केली, मारायचा प्रयत्न केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोप केला की त्यांची गाडी फोडून काढली. भ्याड हल्ला केला, भ्याड शब्द, गाडी फोडली, त्यांच्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अरे ते डॉक्टर कोले कुठे रे? डॉक्टर कोले तू कुठे गेले? तुम्ही डॉक्टर कोले पुढे या. जोरवेचे कार्यकर्ते, नवा दमदार कार्यकर्ते, या माईक घ्या तुमच्याकडे एक. आणि तुम्ही एव्हा मी आता शांततेनं पहा, खरं काय झालं याचे पुरे व्हिडिओ आपल्याकडे. तुम्हाला खरं कळणार आहे आता काय झालं, महाराष्ट्राला खरं कळणार आहे. आणि हे कोण आहे ना, यांना महाराज मी काय म्हणणार नाहीये. हा कोण भंडारे? हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय, कोणाचं तरी हत्यार कसं तो बनलाय, आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय. हे फक्त तालुक्याचं नाही, लक्षात ठेवा, हे महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा. सुरुवात इथे
या तालुक्यातून. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की तुम्ही थोडा व्हिडिओ शांततेनं पहा. आता थोडं तुम्ही सगळे स्क्रीन लावलेत ना, चला सुरुवात करा. डॉक्टर कोले. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मित्रांनो, गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी संगमनेर तालुक्यात गुलेवाडीत झालेल्या प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. खोटं गावभर हिंडून आलं. पण खरं प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे हे समजून सांगण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हा डॉक्टर कोल्हे तुमच्या समोर उभा आहे. जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी एकाकी प्रतिक्रिया दिली. त्या प्रतिक्रिया या ठिकाणी मी स्क्रीनवर दाखवण्याची विनंती करतो. त्याला विरोध केला, त्यांच्या काही गाडीवरती नुकसान करण्याचं काम, त्यांच्या गाडीची मोडतोड करणार असेल. काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर एक अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब थोरात तुम्हाला ठणकावून सांगतोय, महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुषार भोसलेशी लक्षात ठेवा. तर बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागलं. त्यानंतर केस दाखल. मित्रांनो, या प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी ऐकलेल्या आहात. पण थोडक्यात या प्रकरणाच्या निमित्तानं आपल्यावर 5 आरोप करण्यात आलेले आहेत. या संदर्भात संगमनेर पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. याची जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. पहिला आरोप आपल्यावर करण्यात आला, संग्राम भंडारीची गाडी फोडण्यात आली, काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर दुसरा आरोप करण्यात आला, संग्राम भंडारीने कीर्तनामध्ये राजकारणावर काही भाष्य केलं नाही, काही वादग्रस्त बोलला नाही, राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना धक्का बसेल असे कोणते वक्तव्य केले नाही. या ठिकाणी तिसरा आरोप करण्यात आला, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत असताना बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, कीर्तनात वारंवार व्यत्यय आणला. त्यानंतर तुम्हाला सांगतो, चौथा आरोप केला, संग्राम भंडाऱ्यावर हल्ला झाला, धक्काबुक्की झाली, अतिप्रसंग केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 5वा आरोप झाला, कर्मचारी पाठवून हल्ला करण्यात आला. आपण या 5वी आरोप जे आहेत ते विस्ताराने याचं सत्य काय आहे हे जाणून घेणार आहोत. संग्राम भंडाऱ्याच्या गाडीचं खरंच हल्ला झाला का? FRI मध्ये नमूद करण्यात आलेली गाडी जी आहे MH14 GS 2856, या 2856 नंबर मध्ये तुम्हाला सांगतो मर्म आहे. गाडीचा नंबर 2856 म्हणजे हा 56 नाखऱ्याचा डबल दोषी बोलणारा माणूस आहे. याच्यावरूनच आपल्याला कळतं. आम्ही आता तुम्हाला जे फुटेज दाखवणार आहेत ते सर्व फुटेज अधिकृत आहेत. पोलिसांना माझी विनंती आहे की हे फुटेज तुम्ही या ठिकाणी कधी बघू शकता, कुठूनही मिळू शकता. निलेश गायकवाड यांच्या पत्नी जे आहेत ते ॲडव्होकेट प्रियंका गायकवाड यांनी हे फुटेज माहितीच्या अधिकारातून या ठिकाणी अवेलेबल केलेले आहे. आम्ही मागील 5 दिवसांचा या ठिकाणी फुटेज तपासून मागितले. 10 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 17 ऑगस्ट या दरम्यान ही गाडी कुठे होती हे फुटेज सगळे स्क्रीनवर दाखवण्याची मी विनंती करतो. हे 16 तारखेला घटना आहे, ही 10 तारखेचं फुटेज आहे. आपल्या टोल नाक्याचं 10 तारखेला रात्री 1 वाजता. रात्री 1 वाजता कशाला? MH17 GS 2856 संग्राम सुहास भंडारेंची गाडी 10 वाजता संगमनेर टोल नाक्यावर रात्री 1 वाजता होती. आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते. 10 तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतंय की संग्राम याची भंडाऱ्याची गाडी आधीच फुटलेली होती. 11 तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल. संगमनेरला आली. त्यानंतर 11/8/25 रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसतंय ती गाडी फुटलेली आहे की नाही. सोळकवाडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे. बघा हा फुटेज, बघा हा माणूस चालवायला भंडारेच बसलाय. बघा
सर्व तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाचा रिस्सा सलोखा या ठिकाणी मी करून दाखवतो. 11 ऑगस्ट रोजी हिवरगाव पावसाळ्यात टोल नाक्यावर हे फुटेज आहे. स्वतः महाराज गाडी चालवतोय बघा. याला महाराज कशाला म्हणता रे? नथुरामची औलाद. बघा हे फुटेज दिसती का गाडी तुम्हाला? 11 वाजता. बघा या नालायकांनी आपल्या लोकांना गुंतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना या प्रकरणात गुंतवलेलं आहे. हा फुटेज या ठिकाणी सर्व जनतेसमोर मी दाखवित आहे. आणि परत कशी जाते? परत जाते, हा पुढे जाते ना, परत जाते. परत या ठिकाणी 16 ऑगस्ट रोजी या ठिकाणी भंडारे महाराज कोणत्या गाडीतून आलेले हे मी तुम्हाला दाखवतो. सॉरी आता आपण ओरिजिनल हिंदू धर्माचे पाईक आहे, त्यामुळे आपल्या तोंडातून काही शब्द सुटत नाही. 16 ऑगस्ट रोजी या ठिकाणी फुटेज दिसतंय का तुम्हाला? दिसतंय? हिरव्या रंगाची निळ्या रंगाची गाडी आहे साहेब. कोणची गाडी आहे? कोणत्या शेतकरी अधिकाऱ्याची आहे, कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याची आहे. कृषी खात्यातला अधिकारी तो घेऊन आलाय. या 16 तारखेला या ठिकाणी कोणत्या गाडीतून आलेले ते बघा. आरोप काय केलाय? महाराजांची गाडी फोडली. महाराज कोणत्या गाडीतून आलेले 16 तारखेला या फुटेज मध्ये कंप्लेंट तुम्हाला दिसतंय. त्यानंतर बघा पुढे महाराज चालले बघा. महाराज आले एका गाडीतून आणि बसून गेले तिसऱ्याच गाडीतून. दिसलाय तुम्हाला 16 तारखेचा फुटेज? सुपारी बहादर महाराज. ओके हो. त्यानंतर तुम्ही हे सगळे फुटेज बघितलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो 11 तारखेचा फुटेज दाखव. 11 तारखेचा झाला. आता 17 तारखेचा एक फुटेज बघा. त्याच्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी हिवलनाला टोल नाक्यावर हा फुटेज आहे. हे बाई बघितलं ना? हे काय महाराष्ट्र शासन नंबरच्या गाडीमध्ये आलेले महाराज. हे बा नंतर 2856 गाडी आहे मागून. फुटलेली गाडी ती पहिलीच होती, ती आता तशीच दिसते. मग आपण कुठे हल्ले केले का? आपण हल्लेखोर आहोत का? आपण फक्त या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे पायक आहोत मित्रांनो. खरा हिंदुत्वात आपल्याकडे आहे, कारण आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. 17 तारखेला दुसऱ्या दिवशीची कीर्तनानंतर कीर्तनात 17 तारखेला या ठिकाणी टोल नाक्यावर फुटेज बघा तुम्ही. ही गाडी 10 तारखेला 11 तारखेला दिसली, पण मध्ये आपल्याला टोल नाक्यावर दिसली नाही. ही गाडी होती कुठं? 17 तारखेला तुम्हाला टोल नाक्यावर ही गाडी जाताना दिसते. अगोदरच आणून ठेवली होती, लपवून ठेवली होती, कारण हे सगळं करायचं होतं, हे ठरलेलं होतं. याच्यावर सगळं क्लिअर कट फुटेज मध्ये दिसतंय. या ठिकाणी याच्यावर तुम्हाला या ठिकाणी सगळं कळेल. हे कसं ठरून केलेलं षडयंत्र होतं. संगमनेर कसा उद्ध्वस्त करायचा, संगमनेर मध्ये कशा दंगली घडवायच्या, या दृष्टीने केलेलं हे षडयंत्र होतं. हे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा आरोप झाला. संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही, काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही. मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं. मुद्दा राहिलाय डॉक्टर कोलेंचा की असं आहे की ही अशी गाडी गेली, परंतु त्यानंतर जेव्हा कंप्लेंट दाखल झाल्यानंतर त्या गाडीची जी अवस्था आहे ती पुढे जाऊन कुठेतरी फोडली तिने आणि मग फोटो काढले. हे लक्षात घ्या. हो तिचा ऍक्सिडेंट झालेला होता तिचा. नाही परत आणखी फोडली. हो केस करण्याकरता. चला या फुटेज या ठिकाणी तुम्ही पहा. दुसरा आरोप झालाय. ही पहा आता त्यांनी व्हायरल केलेली गाडी आहे ना, पुन्हा तिला काहीतरी लाकडं घातली तिच्यावर. हे 10 तारखेला असंच होतं, 11 तारखेला असंच होतं, 17 तारखेला या ठिकाणी असंच फुटेज तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा आरोप झालाय. संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही, काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही. या ठिकाणी मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्टीने प्रेरित असतं. एक विशिष्ट पक्षाची तळी उंचवण्याचं या ठिकाणी विशिष्ट पक्षाचं राजकारण असतं. पण त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे हा संग्राम भंडारे राज्य घटनेवर काय बोलला ते बघा. जर कोण म्हटला की देशात फार मोठा नेगेटिव्ह सेट केला,
कुणी यायचं शाळेच्या भिंतीवर येऊन टाकायचं सर्व धर्म फुलेवाडीच्या कीर्तनातलं ये. कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव. आणि आपल्या लोकांना वाटलं हे वेदातलं काय वाक्य आहे बाबा का गीतेतलं वाक्य. या जगातला सर्वात मोठा खोटं वाक्य आहे सर्व धर्म समभाव. एक नंबरचं खोटारडं घाणेरडं वाक्य आहे. देऊ पटवून तेव्हा हे वाक्य आपल्याला सर्व धर्म समभाव याला या ठिकाणी सर्व संतांनी दिलेलं आहे, समाज सुधारकांनी दिलेलं आहे, महात्मा गांधींनी दिलेलं आहे आणि ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत घातलेलं आहे. बोलायचा अधिकार कोणालाही नाही या विषयावर. ज्या वेळेला या ठिकाणी कुठं स्टेजवर बोलायचं असतं त्यावेळेला राज्यघटना चालते की कुणी माणूस या ठिकाणी त्याची भावना कुठूनही व्यक्त करतो. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस सर्व धर्म समभाव असा प्रयोग येतो त्यावेळेला त्याला बाबासाहेबांची राज्यघटना चालत नाही. या ठिकाणी हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे आज सकाळी साहेबांवर भंडारेने टीका करताना असं सांगितलं की संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलेला आहे नथुराम गोडसेवर बोलण्याचा, असं आज सकाळचं वाक्य आहे त्याचं मीडियामधलं. तेव्हा असा अधिकार घटनेत येत नाही. घटनेची एक चौकट असते, त्या चौकटीतच आपल्याला बोलता येतं, घटनेविरुद्ध बोलता येत नाही. आणि आपल्याला महात्मा गांधींवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याच्यावर कौतुक त्याचं करता येत नाही. आता ते सोडून द्या. त्यांनी माझ्याबद्दल म्हणलं की मी तुमच्यावर नथुराम होईल. हा नथुराम आपण आपली तयारी ना तत्वाकरता विचाराकरता मरायची तयारी असलेली आपण आहे. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, लक्षात ठेवायचं. कीर्तनात काय घडलं ते दाखवा. जेव्हा कोणी या नारदाच्या गादीवरून कीर्तन सेवा देत असतो तेव्हा त्याची जागा तो कधीच सोडत नाही. हा संग्राम भंडारे मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी येतात कीर्तनस्थळी येतात तेव्हा एका कार्यकर्त्यासारखा स्वतः त्याला खुर्ची द्यायला जातोय, त्याच्या पाया पडतोय. यापेक्षा मोठं राजकारण काय असू शकतं बघा स्क्रीनवर. तेव्हा याचं असं कीर्तनाच्या गादीवर एकदा उभं राहिलं ना, एखादं आपलं मूल उभं राहिलंय, आई आली तरी तो पाय पडायचं नाही आईच्या, असं आहे. कारण ती गादी वेगळी. हा गादी त्याच्या उतरला त्या नारदाच्या गादीहून आणि पाया पडतोय. बघा 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 हा मनुवादी. बघितलं का? छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. बघितलं. त्यानंतर या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झाला. आणि सर्वात महत्वाचं बघा, महाराजांच्या गळ्यात विना आहे. विना असून जर महाराज जर एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या पाया पडत असेल तर हा धर्माचा अपमान नाही का? धर्माचा अपमान करणारे हे महाराज आहे का? तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झालेला आहे. परत एकदा या ठिकाणी दाखवायची विनंती सर्वांची आहे, कारण आपल्या धर्मावर आघात झालेला आहे. आपला धर्म या ठिकाणी पायदळी तुडवलेला आहे. सर्वांची या ठिकाणी विनंतीला मान देऊन परत हा स्क्रीन दाखवण्याची मी विनंती करतोय. स्लो मध्ये कुणी यायचं शाळेच्या भिंतीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव. कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव. आणि आपल्या लोकांना वाटलं हे वेदातलं काय वाक्य आहे बाबा का गीतेतलं वाक्य आहे. या जगातला सर्वात मोठा खोटं वाक्य आहे सर्व धर्म समभाव. एक नंबरचं खोटारडं घाणेरडं वाक्य आहे. देऊ पटवून बघा तो भंडाऱ्याची कृती बघा. याची माझी वारकरी संप्रदायाला विनंती आहे, याची दखल वारकरी संप्रदायाने घेतली पाहिजे. अरे विना गळ्यात असताना पाया पडायचं आणि त्यानं ताट उभं राहायचं पुढच्या ना, हे का बरोबर आहे काय? बसण्याची सोय करतोय, बसण्याची. हा सांगतो मी राजकारण करत नाही.
अट्टल हिंदुत्ववादी म्हणतो आम्ही काय शेंड आहे का? शेंड तर तुम्ही आहात. हिंदुत्व हे पाकिटावर चालतो कार्यक्रम. नाटक आहे नाटक. या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर करण्यात आलेला आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनात गोंधळ घातला. मुळात काय घडलं ते आपण या ठिकाणी बघूया. 9:30 वाजताचा प्रसंग काय घडलाय तो स्क्रीनवर दाखवा जरा. 9:30 वाजताचा प्रसंग दाखवा. आपण घराला सोडायचं. कोण म्हटलं? कोण आहे? कोण म्हटलं? किती वाजले? 11 पर्यंत दम काढ. तुला मोक्ष देणार 11ला. धमकी देतोय हा. समोरच्या मागच्याला मोक्ष द्यायची. अरे बेटा तुला तेच सांगतोय 11ला तुला मोक्ष नाही भेटला ना तू कम्प्लीटच करणार डायरेक्ट. जेव्हा हे सगळं दुसरं काही चाललं त्यावेळेस एक आपला कार्यकर्ता उभा राहिला आणि म्हटला की महाराज ते अभंग राहून गेला तो पुरा करून घ्या ना. तर तो म्हणे अरे तू कोण रे? तुला 11 वाजता मोक्ष देतो. मोक्ष देतो म्हणजे काय करतो? मारतो. आणि सर असं सांगण्यात आलं होतं की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला असतानाचा प्रसंग मी सांगत होतो. औरंगजेबाच्या विरोधात मी बोलत होतो आणि तेव्हा यांनी माझ्या कीर्तनात गोंधळ घातला. बघा आता पुढला व्हिडिओ मध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती आहे. गोंधळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातला की मी अफजल खानाच्या कोथळ्याचा प्रसंग सांगत असताना तो प्रसंग सांगू नये म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असं म्हणणारा तो भंडारे डोळे विघडून बघ. 10 वाजता तू काय राडा केलाय तो बघा. दाखवा तो स्क्रीनवर. आता पुढे सांगतो. जो भाऊ म्हटला अभंगावर बोला त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार. आपण पूर्ण अभंग म्हणून ऐका ना. कीर्तन मी करणार आहे फक्त अभंग पाठ नाही. कीर्तन तुम्ही नका करू. बघा मला फक्त सांगा अभंग मी जो घेतलाय तो तुमचा पाठ आहे का नाही एवढंच उत्तर द्या. आता कीर्तन करू नका. सुरुवात अभंग पाठ आहे. कीर्तन नका सांगू. अभंग पाठ नाही. अभंग पाठ आहे का नाही? अभंग पाठ आहे का नाही? तो निलेश गायकवाड खाली बसलेला होता. तो निलेश गायकवाड खाली बसला होता. त्याला पुन्हा डिवसलं. तेव्हा हे ठरलेलं घालायचं ठरलेलं आहे. कसा घालायचा त्याला पुन्हा डिवसलं. तुझा अभंग पाठ आहे का नाही सांगतो म्हणजे मी श्रोता आहे. माझा अभंग पाठाशी कशाला बसला असतो? मी कीर्तन केलं. तो श्रोता म्हणून बसलेला आहे. तर असं म्हणल्यावर हा काय म्हटला ते काय त्याला सायको म्हणजे हा वेड लागलेला पोर आहे असं म्हटलं. मग थोडेसे कार्यकर्ते लोकांना आवडलं नाही हे खरंय. लोक उठून जायला लागले. याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही. महाराज नंतर कसा गेलाय गाडी दाखवा. या फुटेज मरून आपल्याला एकच सांगतो. त्यांनी सांगितलंय की हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला पण 10 वाजता मुद्दा मरून हा सर्व ड्रामा या ठिकाणी आधी रचलेला होता. एखाद्याला टार्गेट करायचं स्वतः त्याला उभं केलं तो उभा राहिला. त्याला काय काय बोलले या ठिकाणी या फुटेज मध्ये सगळं आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं हा फक्त या ठिकाणी जो कुटील डाव आहे तो या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी फुटेज मध्ये मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी या फुटेज मध्ये तुम्ही सर्व बघितलं. जो मुलगा सांगतोय महाराज मला अभंग येत नाही त्यावर महाराज म्हणतो तू श्रोता नाहीये तू सायको आहे. ही भाषा का या महाराजांची? त्यानंतर तुम्हाला सांगतो पहिला प्रतिकार भंडारे समर्थकांनी त्या मुलाच्या दिशेने केलेला आहे या ठिकाणी. आणि त्या वेळेला एक तुम्हाला फुटेज मध्ये सारखा फुटेज येतोय की एक कुणीतरी चपला उठून जातोय बरोबर. हा व्हायरल झालेला फुटेज एक आहे. ज्या वेळेला गायकवाडांवर धावून जाणार होते त्या वेळेला गायकवाडांचा हल्ला थांबवण्यासाठी तो माणूस फक्त पुढे आलेला आहे. हे दुसऱ्या फुटेज मध्ये या ठिकाणी दिसेल. बघा हा हल्ला त्या मुलाच्या दिशेने झालेला हल्ला आहे हा. जे पुढे टार्गेट बसले होते त्या ते निलेश गायकवाडला मारायला धावले असं आहे. हा परत दाखवा. आणि फक्त निलेश गायकवाडला वाचवण्यासाठी आपले जे कार्यकर्ते उभे राहिलेले. ऐकू दे त्यांना सगळ्यांना. अभंग पाठ आहे. कीर्तन नका सांगू. अभंग पाठ नाही. अभंग पाठ आहे का नाही? अभंग पाठ आहे का नाही? अभंग पाठ आहे का नाही?
बस वगैरे साईड त्याला मारायला जाताना दिसताय तुम्ही पहा, ते टार्गेट बसले होते ते. कळालं ना तुम्हाला? वस्तुस्थितीची थोडी जाण आहे का? कळाली का तुम्हाला सर्व वस्तुस्थिती? अरे आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार आहोत. शिवाजी महाराजांचा जो या ठिकाणी विचार आहे तो ह्या मातीत नाही सांगायचा, तो कोणत्या मातीत सांगायचा. त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, हे फक्त ओरिजिनल हिंदुत्ववादी नाही, यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्ववाद पाहिजे. अरे हिंदुत्ववादी लोकांनी तुम्हाला मी आवर्जून सांगतो की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मला पुरस्कार हिंदू धर्माने दिला, जरी मी बाळासाहेब थोरातांचा पाईक आहे तरी, कारण आमचं हिंदुत्व या ठिकाणी ओरिजिनल हिंदुत्व आहे. त्यामुळं सर्वांना एकच आव्हान आहे, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू, मी इथं या ठिकाणी आव्हान करतो, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू, इथून पुढं त्याला जर कोणताही त्रास झाला तर या ठिकाणी डॉक्टर पोलेला फोन करा. कोणताही राजकारण पाहणार नाही, पण तुमच्या हिंदूंसाठी हा डॉक्टर कोले उभा राहणार. त्यानंतर मित्रांनो पुढचा आरोप घ्या, पुढचा शेवटचा. या ठिकाणी चौथा आरोप एक थोडक्यात आपण घेऊया. चौथा आरोप या ठिकाणी झालेला आहे. संग्राम भंडारीवर हल्ला झाला, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण कीर्तनाचं चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद आहे. संग्राम भंडारेने गोंधळ उडवून दिल्यानंतर त्याने कार्यकर्त्यांना भांडायला लावले. तो मात्र तिथेच उभा होता, शांतपणे मागे येतो, प्रदक्षिणा घालतो. त्या ठिकाणी या ठिकाणी मिशन सक्सेसफुल झाले. अशा थाटात परत आपल्या गाडीत जाऊन बसतो आणि महाराजांवर हल्ला झाला कुठे? मग भंडारेला धक्काबुक्की झाली कुठे? भंडारेला जीवा मारण्याचा प्रयत्न झाला कुठे? या पहिल्या फुटेज मध्ये आपण पाहिलेलं आहे आणि आता पण या ठिकाणी या फुटेज मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बघा त्या स्क्रीनवर आहे महाराज, स्क्रीन मध्ये महाराज जागेवर उभे लागली. गोल केलेल्या याच्यामध्ये महाराज उभे आहेत. दिसलाय का? गोल सर्कल मध्ये दिसतोय का? आता बघा कसा मागे येतोय, पाया पडतोय, निवांत कसा जातोय बघा. आणि आपण त्याच्यावर हल्ला केला का? मीडियावाल्यांना विनंती आहे की हे तुम्ही महाराष्ट्रभर फिरवा. या ठिकाणी जाती दोष निर्माण करण्यासाठी, फक्त राजकारण करण्यासाठी या ठिकाणी यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे. जर महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचं असेल तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या अशा धोंदाडांच्या समर्थन कधीच करता कामा नये. बघा महाराज कशी खुशी ते पहा, खुशी ते बरोबर जमली गमत. डबल पाकिट असतं खालचं वरचं दोन असतं. का महाराज चालले आता का? बघा चालले महाराज, निवांत चालले. महाराजांना कोणी धक्काबुक्की केलेली दिसते का? महाराजांना मारहाण केलेली दिसते का? महाराजांवर अतिप्रसंग केलेला दिसतोय का? बघा फुटेज तुमच्या समोर आहे. नाही आता जास्त वेळ घेत नाही, उन्हा तापलं, वेळ झालेला आहे. थोडक्यात राहिलेलं आहे, एकच राहिले. एक फुटेज आम्हाला असं मिळालं, जेव्हा या तालुक्याचे लोकप्रतिनिधी कीर्तनाला येतात, मंदिरात जाऊन दर्शन घेतात, दर्शन घेऊन बाहेर आल्यावर या कीर्तनात गोंधळ कसा घालायचा याचे षडयंत्र तो कसा रचतोय ते बघा या फुटेज मध्ये. बघा आता षडयंत्र तयार करताना कशी मंडळी दिसते आता तुम्हाला दिसल तुम्हाला. जाऊ दे, हे दुसरं दाखवून राहिले. कर ना, प्ले कर. नाही यामध्ये स्पष्टपणे हे प्लॅनिंग बघा 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 गोळका बघा. डोक्यात डोके घातले ना, काय कुठं ना करायचं हे ठरवलं. काय प्रगतीच्या गप्पा चालले, कोणत्या कामाची माहिती चालली इथं, कोणते रस्ते बनवायचे, कुठं संगमनेरचा विकास करायचाय.
पोलिसांना आव्हान आहे, बघा षडयंत्र कोणी करलं, कोणी संगमनेर अशांत करण्याचं काम केलं. बघा फुटेज, अंगठा बघा, तो अंगठा पाहिला का? सक्सेस म्हणजे गुतवलेले आपल्या लोकांना आरामशीर गुतवलेलं हे सांगतोय. बघितलं अंगठा काय सांगतोय ते बघा. परत दाखवायचं का? आता अजून पण आपल्याकडे फुटेज आहे. कृपया एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी बाकी आहे. थांबा थांबा थांबा. बघायचं आहे बघा. हे सगळं कशासाठी चाललं? फक्त काँग्रेस आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्यासाठी, की बाळासाहेब थोरात हे हिंदू दोषी आहेत, हिंदूंच्या विरोधात आहेत, असं पेरण्यासाठी हे चाललेलं षडयंत्र आहे. बाकी याच्यात काहीच नाही. परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की साहेबांनी कधीही कोणत्या धर्माचं राजकारण केलं नाही. मित्रांनो, एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की मी पण या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे. परंतु जसं वय वाढतं ना मित्रांनो, तसं या ठिकाणी साहेबांचं राजकारण आपल्याला कळतं. जसपासून मी साहेबांबरोबर आलो तसपासून मी अध्यात्मात आहे. परंतु जेव्हा यांच्या बरोबर होतो ना, त्याचा इतिहास मी नंतर सांगेल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साहेब 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 या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं. हा एक एक आरोप झाला. शेवटचा प्रश्न असा की त्यांनी मेसेज टाकले होते कर्मचाऱ्यांना, यांना का कीर्तनाला जावं. तेव्हा ते घुलेवाडी आहे ना, घुलेवाडी मोठ्या संख्येनं, शेवटी ते तर याचा साखर कारखान्याचा भाग आहे, मतदार आहेत ते, कामगार हे सगळे मतदार आहेत. त्यामुळं सगळ्यांना आपण कायम सांगत असतो की आज अमुक कीर्तन आहे, तुम्ही त्या कीर्तनाला जा. त्यात काय चुकीचं काय? भागवत धर्माकरता सांगतोय, वारकरी संप्रदाय करता हे असे उद्योग करणारे काय माहिती होतं. त्यामुळे ते असे खोटे नाटे आरोप त्यामध्ये आहेत. एक आता समारोपात एक सांगेल मी आपल्या सगळ्यांना की याच्यात खोट्या केसेस केल्या गेल्या. 11-12 कार्यकर्त्यांना गुंतवण्यात आलं. त्यांच्या अशा काय अँटिसिपेटरी बेल घेण्याची गरज नाही, तर जेलमध्ये घालायचा आणि कुचवायचा असा कार्यक्रम त्यांचा आहे. ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले. आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत, हेही लक्षात ठेवा. जाणीवपूर्वक चाललंय. या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. कोण बोलल त्याच्या दृष्टीने हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे. तुम्हाला लक्षात घ्या, खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे. आणि माझं नथुराम गोडसेचं तुम्ही आता काय, मी तर सांगून टाकलंय, कोणाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी. चांगलं झालं आमच्या जीवनात काही नाही. तेव्हा तत्वाकरता काही करण्याची तयारी, मरण्याचे काय विशेष आहे. मी महात्मा गांधी नाही होऊ शकत ते मला माहिती आहे. परंतु एक कोणतरी बदनामी करता प्रियांका त्यांच्या काही गाडीवरती नुकसान करणार. प्रियांका गोडगे ह्या आपल्या कार्यकर्त्या आहेत, पंचायत समिती सदस्य, त्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलती. हे आपल्याला बदनाम, संगमेर तालुक्याला मलाच बदनाम नाही, तुम्हा आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम हा कोण आहे ती वाईट साईड बोलती. साहेब आम्ही महिला ते खपून येणार नाही. तुम्ही स्पष्ट बोला, सगळा महाराष्ट्र बघतोय. साहेबांबद्दल आम्ही महिला साहेबांबद्दल बोलायला एकही शब्द खपून येणार नाही. भाडोत्री प्रकारात ते साहेब आम्हाला चालणारच नाही. जेव्हा ती तिच्यापेक्षा तिच्या मागचे कोण हे तपासा. या भंडाऱ्याला संप्रदायाला इशारा आहे आमचा. आम्ही साहेबांचं प्रोटेक्शन कवर आहोत. आम्हाला येऊन बघा. बस तेव्हा त्याच्यात आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एक लक्षात घेतलं की याच्या मागे कोण आहे, काय करतंय, कोण बाई शिवाय देते आपल्याला, कुटुंबातल्या नावावर शिवाय देते. अरे हिला कोणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देत नाही. आपला काहीच संबंध नाही तिचा. पैसे दिले, कोणी दिले पैसे, कोणी दिले रक्कम तिला. हा आमदार काय करतोय आता, जो झालाय लोकप्रतिनिधी, हे वाद आपली बदनामी करण्याकरता करतो काय. तेव्हा या अनेक विषय आहेत, अनेक विषय आहे. तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो, थोडं शांत राहा. एक मुद्दा सांगतो की हे फक्त इथे असं समजू नका, राज्यात तरी काय चाललंय. बीडला संतोष देशमुखांना किती कुचलून मारलं, कसं मारलं, वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का. काय झालं त्याच्यामध्ये. अरे प्रवीण दादा जे आहेत गायकवाड, हे संभाजी ब्रिगेडचा प्रमुख ज्येष्ठ माणूस आहे, विचाराकरता काम करणार आहे. आणि त्यांचे संभाजी ब्रिगेड अशी आहे की संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्व जाती धर्माचे सुद्धा त्यांना पाहिजेत, असा मानणाऱ्या माणसाला त्याची बेइज्जत करणं, गाडीतून खाली ओढलं, त्याच्यावर काळं टाकलं, हे घडतंय. चांगल्याची आप घ्यायचा कार्यक्रम चाललाय.
एक आमदार उतरतो, ते कॅन्टीन बॉयला मारतो, लुंगीवर याच्यावर आलाय तो टावेलवरच खाली. किती वाईट चित्र आहे याचं. काही लोक घुसतायत विधिमंडळात आणि तिथं मारामारी करतायत. काय चाललंय राज्यामध्ये. नोटांचे बंडल सापडतायत, रेस्ट हाऊसला बंडल सापडतायत, मंत्र्यांचे बंडल सापडतायत पैशाचे. काय चाललंय. अरे आपले कॉकटेदा हे सगळं झाकण्याकरता माणिकरावचा बळी घेतला रे. खरं सांगतो तुम्हाला, ते चुकले असतील, पण एवढ्या प्रकरण झाकण्याकरता अरे ते भुजबळ साहेबाचे काय हाल चालले तुम्हाला काय सांगायचं. हे सगळं दिसतंय. तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की जे महात्मा गांधींच्या विचाराचे आहेत, जे महात्मा फुलेंच्या विचाराचे आहेत, जे शाहू महाराजांच्या विचाराचे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे, हा विचार जो आहे तो नष्ट करण्याचं काम चाललंय. तो तुमचा आमचा विचार हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी विसरून जाऊ नका. लक्षात ठेवा. हा आमदार हे सगळं चाललं. हा आमदार जे आहे, हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो माहिती की बोरच्या मध्ये यांनी असं म्हटलं की माझा डीएनए तपासला पाहिजे. डीएनए तपासण्याचा अर्थ माहिती का डीएनए काय. आता या गड्याला डीएनए माहित नसेल. याला कोणीतरी लिहून मेसेज पाठवला असेल असं बोल, आणि हा बोलला डीएनए याचा अर्थ तुमची वंशावळ तपासा. म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर बोलल्यासारखे. आई इतकं वाईट बोललेलं असते. आईवर बोललेला याचा निषेध तर केलाच पाहिजे. तू एक डीएनए तपासायचा अर्थ काय होतो समजतं का तुम्हाला. एक मूर्ख माणूस त्या धांदर पडला असंच काहीतरी वाईट साईट बोलला होता. आता हा असा बोलतोय. संगमेर तालुका हे सहन करणारे काय असं राजकारण चालणार का तुम्हाला. हा माझा प्रश्न आहे. चालवायचं का राजकारण. गावोगाव गुंडाळ उभे राहिलेत, लोकांचा छळ करतायत, चांगल्याचा आप घेतायत. चालू द्यायचं का हे. वाळू वाहतायत, मुरुम वाहतायत, कुठं हिशोब नाही काही नाही, आणि दारूचे अड्डे चालवलेत. सगळे गंजाडी एकत्र आलेले दिसत आहेत आपल्याला. चालू द्यायचं का हे. मी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांची होत एक महत्वाची जबाबदारी आहे. पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेल, कदाचित तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या लांबचं घर जळतंय, आपलं काय जातंय, आपलं काय बिघडतंय. शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी. लक्षात घ्या, सगळ्या शहराकरता बोलतोय. कदाचित तुम्हाला वाटेल की चाललंय त्यांचं काहीतरी, आपलं काय बिघडलं. अरे जेव्हा तुमचं बिघडलं ना तर दुरुस्तीला कुणी राहणार नाही शिल्लक. एवढं लक्षात ठेवा. माझं वाक्य लक्षात ठेवा, नोंदून घ्या. शहरातली मंडळी, तुमच्या डोक्यांमध्ये सुद्धा बरंच घुसलंय विष. खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय हे ठरवलं पाहिजे तुम्ही सुद्धा. जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहिल्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतोय की गावोगाव जे गुंडाळ उभे राहिलेत त्याच्या विरुद्ध आपले पुन्हा एक सेना तयार करायला, अमृत सेना तयार करावा लागणार आहे. हे गुंडाळांचा बंदोबस्त करण्याकरता गावोगावचे गुंडाळ बंदोबस्त त्यांचा झालाच पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, झाला नाही तर तुमचा तालुका खरं राहणार नाही, वाटोळ होऊन जाईल तुमचं. आणि ज्याला आनंद घ्यायचा आहे ना तुमचं वाटोळ केल्याचा, त्याला मात्र आनंद होईल. कोणाला तरी आनंद पाहिजे की संगमेर तालुका मोडला, तिथली शिस्त मोडली, तिथला बंधुभाव मोडला, तिथला विकास मोडला, हे कोणाला तरी पाहिजे. त्यांना जर पाहिजे असेल तर ते होऊ द्यायचं का. त्यांचा आपला विकास चालू ठेवायचा, आपली चांगली संस्कृती चालू ठेवायची, हे ठरवण्याचा दिवस आजचा. हे लक्षात घ्या. जाताना हा विचार करून जा, आणि जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे याची पुरी काळजी घ्या. आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहोत याची ग्वाही मी तुम्हाला देतो. आणि हे केवळ संगमेर, फक्त संगमेर नाही तर राज्याकरता चाललंय, देशाकरता चाललंय. हेही लक्षात ठेवा तुम्ही आणि काम करा. एवढं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पोलिसांचं सुद्धा खोटे गुन्हे दाखल करतायत. ते कोणाच्या घरातले गडी घरगडी असल्यासारखं वागतायत. पोलिसांनी त्यांचं निरपेक्ष पद्धतीने काम केलं पाहिजे. कोणाची एकाची बाजू घेऊन काम करू नये, हे स्पष्टपणे मी सांगतोय. जाताना